नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 31 जानेवारी 2024। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे प्राचीन काळापासून बनवत आलेले रूढी परंपरागत असे हे नॉन डेअरी क्रीम पासून हळीवचे लाडू पाहणार आहोत। आज पहा महिलांना ना काही इंटरनल प्रॉब्लेम्स असतात। काही इंटरनल प्रॉब्लेम्स आपण डॉक्टरांशिवाय कुणालाच सांगू शकत नाही। असे काही इंटरनल महिलांचे आजार असतात, काही प्रॉब्लेम्स असतात। तर ह्याच्यावरती एकच उपाय ते म्हणजे प्राचीन काळापासून रूढी परंपरागत चालत आलेले हळीवचे लाडू। हे हळीवचे लाडू आज आपण नॉन डेअरी क्रीमपासून कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ सर्व वयोगटातील महिलांसाठी खूप उपयुक्त असा इम्पॉर्टंट असा हा आजचा व्हिडिओ आहे। जर तुम्हाला हे नॉन डेअरी क्रीमपासून बनलेले हळीवचे लाडू शिकायचे असतील आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर प्राचीन काळी महिला ह्या शाळेत नव्हत्या जात, शिवाय प्राचीन काळी डॉक्टरसुद्धा नव्हते। तरी पण प्राचीन काळच्या महिलांना हे माहिती होतं की आपल्याला काही इंटरनल्स असे जे प्रॉब्लेम आहेत ते कोणत्या पदार्थांनी सॉल्व्ह होतील। तेव्हा प्राचीन काळच्या ज्या महिला असायच्या त्या काय करायच्या, अशा पद्धतीचा हे शहाळं घ्यायचं की त्यामध्ये मलईसुद्धा असेल आणि पाणीसुद्धा असेल, अशा पद्धतीचं हा नारळ घ्यायचे। तसेच ह्या नारळामधले पाणी काढून घ्यायचे आणि त्याच्यातलं जे मलईदार खोबरं असायचं ते सुद्धा ते काढून घ्यायचे। आणि हे मलईदार खोबरं आणि पाणी असं दगडी गोट्याने एकजीव करून घ्यायचे आणि त्याची छान अशी नॉन डेअरी क्रीम करायची। ही नॉन डेअरी क्रीम छान अशी सुती फडक्याने ती लोक गाळून घेत होती। तर आता आपल्याकडे मिक्सर आलेले आहे, त्याच्यामुळे ही नॉन डेअरी क्रीम आहे ना आपल्याला बनवायला अगदी साधी सोपी झालेली आहे। तुम्ही पाहिलंच असेल, प्रथम इथं मी मलई आणि पाणी असलेलं छान असं शहाळं घेतलेलं आहे आणि त्याच्यातली मलई काढलेली आहे, म्हणजेच मलईदार खोबरं काढलेलं आहे आणि पाणीसुद्धा काढलेलं आहे। आणि ही मलई आणि शहाळ्यातलं पाणी आपण एकत्र असं हे मिक्सरला फिरवून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने ही नॉन डेअरी क्रीम आपण बनवून घेतलेली आहे। आता ही नॉन डेअरी क्रीम आपण स्ट्रेननी छान अशी गाळून घेतलेली आहे। तर आता काय करायचं आहे, छान असे 100 ग्रॅम हळीव घ्यायची आहे। ही 100 ग्रॅम हळीव छान अशी धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्याच्या नंतर ही हळीव ह्या क्रीममध्ये जवळजवळ 15 ते 20 मिनटं अशीच भिजत ठेवायची आहे। ही प्राचीन काळच्या महिला नॉन डेअरी क्रीममधले जसे हळीवचे लाडू बनवायचे तसेच आपण नॉन डेअरी क्रीममधले हळीवचे लाडू बनवत आहोत। फक्त इथे आपण काय केलेली आहे, क्रीम बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण मिक्सरमधून केलेली आहे। तर एवढाच फरक आहे। तर हे नॉन डेअरी क्रीममधले हळीवचे लाडू बनवण्याची बाकीची सर्व प्रक्रिया आपण प्राचीन काळच्या ज्या महिला ज्या पद्धतीने हे हळीवचे लाडू बनवत होते तीच पद्धत फॉलो करून आपण हे नॉन डेअरी क्रीममधले हळीवचे लाडू बनवत आहोत। तर इथे गॅस सुरू केलेला आहे, गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आणि 15 ते 20 मिनटं ही हळीव नॉन डेअरी क्रीममध्ये छान अशी ही भिजत ठेवलेली आहे। आणि एक वैशिष्ट्य सांगू का, हे लाडू जवळजवळ महिनाभर सहज असे टिकतात। अजिबात खराब होत नाही। प्राचीन काळी फ्रीज वगैरे काही नव्हते, तरी पण प्राचीन काळी हे हळीवचे लाडू महिनाभर असे टिकायचे। ते ह्याच प्रक्रियेमुळे टिकायचे। अजिबात खराब होत नव्हते हे हळीवचे लाडू। तर अशा पद्धतीने आपली ही 15-20 मिनटानंतर क्रीममध्ये भिजलेली हळीव झालेली आहे। आता कढई तापलेली आहे, कढईमध्ये तूप ॲड केलेलं आहे आणि तुपामध्ये हे आपण
नॉन डेअरी क्रीममध्ये भिजवलेले हाळीव ह्या तुपामध्ये आपण ॲड करत आहोत आणि हे हाळीव छान अशी परतून घ्यायची आहे पहा। आणि त्यामध्ये आपल्याला पहा आपण 100 ग्रॅम हाळीव घेतलेली आहे आणि जवळजवळ ही क्रीम झालेली आहे ती म्हणजे 200 ग्रॅम नॉन डेअरी क्रीम ही तयार झालेली आहे पहा। म्हणजे 200 ग्रॅम नॉन डेअरी क्रीम आणि 100 ग्रॅम हाळीव तसेच 150 ग्रॅम गूळ असं ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं हे लाडवाचं मिश्रण छान असं हे 15 मिनटं परतून घ्यायचं आहे पहा। अशा पद्धतीने आपण हे 15 मिनटं हाळीवच्या लाडूचे छान असं मिश्रण परतल्याच्या नंतर गॅस बंद करून 5 मिनटं झाकण ठेवून मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे आणि मिश्रण हे थंड झाल्याच्या नंतर छान असे छोटे छोटे हे हाळीवचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर पहा अशा पद्धतीने हे हाळीवचे लाडू आपण आता वळून घेत आहोत। तर गाईस कसे वाटले तुम्हाला आजचे हे प्राचीन काळी ज्या पद्धतीने महिला हे नॉन डेअरी क्रीममधले हाळीवचे लाडू बनवायचे हे तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला आजचे हे नॉन डेअरी क्रीममधले हाळीवचे लाडू आवडले असतील तर नक्की घरी ट्राय करा हे नॉन डेअरी क्रीममधले हाळीवचे लाडू। तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की आपण हे प्राचीन काळचे नॉन डेअरी क्रीममधले हाळीवचे लाडू जे बनवलेले आहेत हे तुम्हाला कसे वाटले ते। तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असतील आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्तिंग मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझी कुकिंग अँड ब्लॉगिंगची व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।